नमस्कार, मी नरेश बोपचे सत्यवचन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि मागील बातमी आपण बघितलं की आमगाव तालुक्याचे काँग्रेस पदाधिकारी यांनी एक निवेदन तहसीलदार व संबंधित विभागाला दिला होता की जर रोडाचे काम लवकरात लवकर करण्यात आले नाही तर आम्ही येणाऱ्या 20 तारखेला आंदोलन करू। आणि आज त्यांनी आंदोलन केलेलं आहे, यामध्ये त्यांनी रोडावर रोवणी सुद्धा लावलेला आहे। तर आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी आहेत रामेश्वर श्यामकुवर। आज जन आंदोलन आक्रोश मोर्चा आपण केलेला आहे। तर याचा मुख्य उद्देश हाच आहे की कुंभारटोली से जोडाबोडी मार्ग हा आमगावला मुख्य जोडणारा मार्ग आहे। ह्यामध्ये अनेक लोक प्रवासी करत असतात आणि शाळेचे मुलंसुद्धा जात असतात। पण आम्ही हा निवेदन शासन आणि प्रशासनाला आपण 15 तारखेला दिला होता, पण आणि त्याला आम्ही दिला होता की 20 तारखेला आम्ही जन आंदोलन करणार आहोत आणि रस्ता रोको आंदोलन करणार आहोत म्हणून आपण दिला होता। पण 5 दिवसामध्ये शासन आणि प्रशासनाने कोणतीही दखल न घेता जसाचा तसा हा रोड ठेवलेला आहे। तर आता यापुढे सुद्धा समजा की तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर पुढे काय आणखी भूमिका राहील तुमची? याच्यानंतर सुद्धा आमची भूमिका हेच राहणार आहे की जेव्हापर्यंत हा रोड बनत नाही तेव्हापर्यंत आम्ही आणखी जन आंदोलन करणार आहोत। तर आज किती वेळचं तुमचं आंदोलन राहणार आहे आणि काय काय करणार आहात तुम्ही? याच्यानंतर आपण मोठा आंदोलन करणार आहोत आणि सर्व येथे आज आपण येथे रोवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि जर याच्यानंतर सुद्धा प्रशासन आणि शासनाने जर दखल घेतलेली नाही तर आम्ही जन आक्रोश मोर्चा एक काढणार आहोत त्या रोडावर। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी महेश सुके सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया। काय म्हणाल तुम्ही? आता मागील दिवसामध्ये तुम्ही निवेदन दिलेलं होता, पण निवेदन दिल्यानंतर एक मुरुम टाकण्यात आली आणि मुरुमने आणखी जास्त किचड वाढलेला आहे आणि आणखी जास्त अपघात होण्याची जे संभावना आहे ते वाढलेली आहे। कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही निवेदन दिल्या, बातमी प्रकाशित झाली, त्या ठिकाणी नगर परिषदने मुरुम टाकला आणि मुरुमने आणखी जास्त समस्या वाढली आहे, त्यावर काय म्हणाल तुम्ही? या आमगावला येणारा मुख्य रस्ता म्हणजे तिगावपासून सर्व आपले पावरदवना आणि बऱ्याच गावचे सर्व लोक इथं आमगावला येतात आणि हा त्यांचा मुख्य बाजारपेठसुद्धा आहे, शिक्षणाच्या सुद्धा इथंच आहे। आणि त्यामुळे हा रोडाच्या करिता आपण बरेच निवेदन दिले, परंतु आज या 20 तारखेच्या निमित्ताने आपण आज हा जनआंदोलनाचा इशारासुद्धा केला आहे आणि निवेदनसुद्धा दिले आहे। पण आज अशी परिस्थिती आहे की आपण निवेदन दिला आणि काही आपल्याला याने आसू पुसण्यासारखं काम आहे। म्हणजे आज थोडासा मुरुम टाकला त्यांनी रोडावर, पण ते काही खड्डे बुजले नाही आणि त्यामुळे आज हे अपघाताचे इथं विस्फोट झालेले आहे। तर आता याच्यानंतर जो आंदोलन होईल याच्यापेक्षा मोठा आंदोलन होईल आणि आपण याच्यामध्ये आपण आक्रोश आंदोलन करणार आहोत। त्याकरिता सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपाची सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे आणि भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राहिलेले जे केशवराव मानकर आहेत त्यांच्या डीफार्म कॉलेज आहे, त्याच्या समोरच जास्त किचड आणि गड्डे आहेत। तर काय म्हणाल तुम्ही? यापूर्वी बरेच आता आपण कुणाला टीका टिप्पणी करण्यापेक्षा या सरकारने सुद्धा आपण बरेच निवेदन दिलेले आहेत। आपण आमदाराच्या माध्यमातून, खासदार साहेबाच्या माध्यमातून आपण निवेदन दिलेलं आहे, परंतु जरी आमदार काँग्रेसचे असले पण सत्ता शेवटी भाजपची आहे। त्यांनीसुद्धा मागणी केलेली आहे, परंतु ही मागणी आमची रास्त असून या मागणीची पूर्तता झालेली नाही आणि या रोडवरच त्यांच्या कॉलेज आहेत, जिल्हा परिषद शाळा आहे आणि वखार महामंडळसुद्धा आहे। तर अशी आमची मागणी आहे की हा जेव्हा रस्ता तयार होईल तर त्या रस्त्याला मजबूत आणि सिमेंट रस्ता व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आम्हाला कच्चा रस्ता नको, सिमेंट रोड पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि हा असा झाला नाही तर आपण निश्चितच येणाऱ्या काळात मोठा आंदोलन करू, यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। त्यासोबतच या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्या तसेच कुंभारटोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुनंदाताई येरणे सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करूया। काय म्हणाल? मागील दिवसामध्ये आपण निवेदन दिलं, त्यानंतर या ठिकाणी मुरुम टाकण्यात आली आणि आणखी समस्या जास्त वाढलेली आहे आणि आज तुम्ही रोवणी वगैरे काय काय प्रोग्राम या ठिकाणी घेण्यात आले? आज आम्ही इथं आंदोलन घेतलेलं आहोत। आम्ही शासनाला वारंवार नोटीस देत जातो, पण शासन या रस्त्याकडे लक्ष देत नाही आणि आम्ही एक छोटासा आंदोलन म्हणून शासनाला इशारा म्हणून दिलेला आहे हा
पण याच्यानंतर कधी आता आम्हाला हा रोड बनवून दिला नाही तर आम्ही मोठा जन आंदोलन करू अशी आमची इच्छा आहे. काय माहिती मिळाली या रोडबद्दल? संबंधित विभागाचे अधिकारी मंजूर आहे नाही आहे काय आहे? आम्हाला अशी माहिती मिळाली की हा रोड मंजूर झालेला आहे म्हणून, पण झालेला आहे त्याची प्रशासकीय मान्यता पण झालेली आहे ही माहीत झालेली आहे, पण मग बनला का नाही आतापर्यंत. आणि मग ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांच्याकडून असे शब्द ऐकायला मिळतात, म्हणजे दुरून दुरून ऐकायला मिळतात. माझ्याशी त्यांची चर्चा झालेली नाही, पण त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर आता सुरू केला तर बारिश आहे, आम्ही बारिशमध्ये कसं का रोड सुरू करू शकतो, आम्ही तर उद्याच करू शकतो म्हणाल तर. पण मग आतापर्यंत तुम्हाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती तर मग तुम्ही आतापर्यंत रोडाला आता 2-3 दिवस झाले हा पाऊस येत आहे, नाही तर आतापर्यंत तर पाऊस नव्हता. मग आतापर्यंत त्यांनी आमच्या म्हणजे रोडाला का बरं रोडाचं काम सुरू नाही केलं? तर मला अशी शासनाला म्हणजे निवेदन आहे आणि विनंती सुद्धा आहे की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं, कारण की शाळेचे मुलं मुली जातात तिथून सायकली घेऊ. माझा घर रोडावर असल्यामुळे मी सतत बघत असते, इथे ॲक्सिडेंट होतात, मुलींचे ड्रेस भरतात, मुली पडतात खाली, कधी कधी मुली इतक्या शर्मिंदा होऊन जातात आणि त्या रडायला सुद्धा लागतात. मला त्यावेळेस बहुत वाईट वाटतो. मी त्यांच्या शाळेमध्ये HMला फोन करते, त्यांच्या शाळेतले मास्तर येतात आणि त्या मुलीला घेऊन जातात. मग त्यांच्या हाताला चोट लागली म्हणा किंवा पायाला लागली तर त्यांना डॉक्टरकडे सुद्धा नेतात. आणि ही गोष्ट मी खोटं बोलत नाही. माझ्यासोबत मध्ये अमृताबाई इंदिराबाई पटेलच्या मेश्राम मॅडम सुद्धा इथं हजर आहेत, त्याही तुम्हाला सांगतील की मी त्यांनाच फोन करून बोलवत होती आणि त्याच मुलींना दवाखान्यामध्ये नेत होत्या. म्हणून मी अमृताबाई इंदिराबेन पटेलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून आहे, VT मिश्रा म्हणून वहाणे म्हणतात मला. तर आमची समस्या हे आहे की बाजूला म्हणजे पूर्ण शाळा आहेत आणि मेन म्हणजे रेल्वे गेट पण आहे. अशा वेळेला रेल्वे गेट तर आहेच, परंतु जेव्हाही हा पाऊस येतो, पाऊस नसेलही तेव्हाही डबके इतके आहेत की मुलं मुली जेव्हा शाळेमध्ये येतात त्यांना कशा परिस्थितीला मात द्यावा लागतो आणि त्या मुली कशा प्रकारे येतात त्यांनाच अनुभव आहे. कारण तुम्ही स्वतः जर 4 व्हीलरमध्ये बसून येता, पण विद्यार्थी जेव्हा सायकलनी येतो किंवा पायदळ येतो तेव्हा त्यांच्या किती समस्या, किती सामना करावा लागतो. आणि 3-3, 4-4 किलोमीटर इतक्या अंतरावरून विद्यार्थी येतात. आपण जर पाऊळदवना रोड पाहिला, पाऊळदवना रोडपासून तर 4-5 किलोमीटरपर्यंत या शाळेपर्यंत विद्यार्थी जेव्हा पोचतो तेव्हा त्यांना त्या पाऊळदवना ते आपल्या शाळेपर्यंत यायला 3-4 किलोमीटर ते कसे सामना करतात आणि येतात, हे जर तुम्ही स्वतः अनुभवलं, स्वतः म्हणजे मला राजनीतिकवाल्यांनाच म्हणायचं आहे, मला याच्याच राजनीतिकचा काही संबंध नाही आहे, पण कोणी पार्टीचे असो त्यांनी जर या स्वतः चालून आले किंवा गाडीने आले, त्यांना किती झटके लागतात, काय लागतात ते स्वतः अनुभव करून जेव्हा या रस्त्याने जायला लागले तेव्हा. आता आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा शाळेत येतात, सायकलनी येतात, त्यांची अवस्था इतकी वाईट होऊन जाते की त्यांना ड्रेस डबल घेऊन यावं लागतो आणि शाळेमध्ये चेंज करावं लागतो. तर ही परिस्थिती, तसं दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जायला पडूनही जातात, ॲक्सिडेंट झालेले आहेत, मी स्वतः त्यांना दवाखान्यामध्ये नेलं आहे. तर असे विद्यार्थ्यांना खूप याचा सामना करावा लागतो. म्हणून जास्त न बोलता मला एकच विनंती आहे, कोणीही असो, कोणीही नेता माणूस असो, पण या रस्त्याची दुर्दशा जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे करावी. म्हणजे पाऊळदवना ते आमगाव जो रोड टच होतो त्या रोडापर्यंत हे रोड त्यांनी व्यवस्थित करा. आणि आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी सोबत शाळेचे शिक्षिका सुद्धा होत्या आणि त्यांनी ह्या रोडाच्या समस्या सांगितल्या, रोडाची कशी दुर्दशा झालेली आहे, त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना काय समस्यांना तोंड द्यावं लागतं ते सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी कुठेतरी त्यांनी राजकारणी लोकांना टार्गेट करत की तुम्ही कारने येता, तुम्हाला ते समस्या दिसत नाही, सायकलने जर विद्यार्थी येतात त्यांच्या गोष्टीला त्या अनुभवा तर कुठेतरी तुम्हाला समजेल की काय त्रास होत आहे, अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे पदाधिकारी यांनी चेतावणी दिलेली आहे की जर आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण होऊन हे रोड तयार झाले नाही तर यानंतर तीव्र आंदोलन करू. तर आता बघणं हे महत्त्वाचे राहील की काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार की ही रोड लवकरात लवकर बनणार. सत्यगोजान न्यूजकरिता नरेश बोपचे, आमगाव, गोंदिया.